भोंदू अशोक खरात याच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीनं प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय यांना पुढल्या आठवड्यामध्ये चौकशीला या संदर्भात समन्स बजावलंय। प्रतिभा चाकणकर या रुपाली चाकणकरांच्या बहीण आहेत। त्यांना पुढल्या आठवड्यामध्ये चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत योगेश खरे। योगेश, प्रतिभा चाकणकरांना चौकशीसाठी बोलावलेलं आहे। आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात या दोघांच्याही खात्यांवरून झालेले होते। त्यांनी या संदर्भात स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे की आम्हाला या संदर्भात माहिती नाहीये। काय सध्या होऊ शकतं? ईडीने समन्स त्यांना बजावलेलं आहे। खरे ईडीने आता प्रतिभा चाकणकर यांना हजर राहण्यासाठी समन्स बजावलेलं आहे। याचं कारण आहे ते म्हणजे बेनामी खात्यांमध्ये झालेले कोट्यवधी रुपयांचे व्यवहार। आपण जर बघितलं तर खरात याने जवळजवळ 2 पतसंस्थांचा वापर करून बेनामी अकाउंट हे तयार केलेले होते। वेगवेगळ्या अकाउंटला नावं वेगळी आणि त्यांचा ऑपरेटर मात्र स्वतः खरात होता। त्याने एकूण सगळ्या खात्यांमधून म्हणजे या 2 पतसंस्थांच्या खात्यांमधून जवळजवळ 60 कोटींचे व्यवहार केल्याचं समोर आलेलं आहे। आणि या 60 कोटींच्या व्यवहारांमध्ये प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा यांच्या दोघांची खातीसुद्धा आहेत। आणि त्यामुळेच या दोघांना आता चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। तर म्हणजे नगर ग्रामीण पोलिसांनी ज्यावेळेस या प्रकरणाची चौकशी केली होती राहतामध्ये, त्यावेळेससुद्धा या दोघांना बोलवण्यात आलं होतं। त्यामध्ये प्रतिभा चाकणकर यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की ही खाती बनावट आहेत, आम्हाला माहिती नव्हतं आणि आमचा कागदपत्रांचा वापर करून ही खाती बनवली गेलेली आहेत। त्यामुळे एकूणच आता ईडी समोर प्रतिभा चाकणकर काय बोलतात किंवा एकूण जे व्यवहार झालेले आहेत त्या व्यवहारांमध्ये ईडी चेक करताना आयकर विभागाची खाती, त्याचबरोबर आयकर विभागाकडून सुद्धा चौकशी करत असते आणि त्याचबरोबर बँकांच्या खात्यांचे लिंकिंगसुद्धा चेक करू शकण्याची पॉवर त्यांच्याकडे असते। त्यामुळे आता नेमकं त्यांच्या तपासात त्यांना काय आढळलेलं आहे आणि प्रतिभा चाकणकर त्याला काय उत्तर देतात याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।